काय होतंस प्रतीक? सर चिप्स मागवतोय, भूक लागली आहे, काहीतरी खायला मागवा म्हणलं. खालून का नाही जाऊन घेऊन येत? खाली कुठे जात बसायचं सर, 10 मिनिटात येतोय. तुला एक गोष्ट सांगू का, तू फक्त चिप्स नाही ऑर्डर करणार, मी तुला सांगतो, लिहून देतो, अजून 2-3 आयटम्स ऍड करणार, अजून पैसे खर्च करणार आणि तुला हे कळणार सुद्धा नाही. हे असं तुमच्या बरोबर सुद्धा होतं का? मी तुम्हाला सांगणार आहे, हे डिझाइन्ड बाय पर्पज असतं. डिझाइन्ड बाय पर्पज म्हणजे काय की हे तुमचा प्रॉब्लेम नाहीये. ऍप अशी डिझाईन केलेली आहे की तुम्ही जास्त प्रोडक्ट्स ऍड करावे. छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला सांगू का, मोस्ट ऑफ देम आर अनएथिकल. डार्क पॅटर्न्स असतात, इतक्या गोष्टी असतात. हा व्हिडिओ पूर्ण बघितला ना, तुम्हाला कळेल सगळं. मित्रांनो, हे जे 10 मिनिट इन्स्टंट डिलिव्हरी ऍप्स वगैरे असतात ना, त्यांचा बळी मी सुद्धा पडलो. मी सुद्धा भरपूर पैसे खर्च करायला लागलो आणि आय एम शुअर तुम्ही सुद्धा करता. म्हणजे फक्त पैसेच खर्च नाही, एकतर एक्सरसाइज होत नाही, चालणं होत नाही, बाहेर जाणं होत नाही, प्राइजेस कळत नाही तुम्हाला काय खरे खोटे. आणि तेवढंच नाही, हे जेव्हा तुम्ही ऑर्डर करता ना, तेव्हा तुम्ही काय करताय हे तुम्हाला कळत नसतं. ते जे ऍप आहे ना, ते तुम्हाला ड्राईव्ह करत असतं की हे कर, हे कर, हे कर, आणि महत्वाच्या गोष्टी तुम्ही विसरून जाता. आणि ह्याला म्हणतात डार्क पॅटर्न्स. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला एक्झॅक्टली. आता डार्क पॅटर्न म्हणजे काय? तुम्हाला मॅन्युप्युलेट करणारे पॅटर्न्स. तुम्हाला मॅन्युप्युलेट करतात, पैसे अजून खर्च करायचे, प्रोडक्ट्स अजून ऍड करायचे. ते फक्त एवढंच नाही की पैसे खर्च करा किंवा अजून आयटम्स ऍड करा. जी महत्वाची इन्फॉर्मेशन असते ना, ती थोडी लपून राहते, असते तिथं, पण तुम्हाला दिसत नाही डार्क पॅटर्न्समुळे. लक्षात ठेवा, हे बग्स नाही आहेत. इंटेन्शनली हे जे इन्स्टंट डिलिव्हरी ऍप्स आहेत ना, त्यांनी हे असे डिझाईनच तसं केलेलं आहे. म्हणजे लिटरली इंडियन कन्झ्युमर अथॉरिटी आहे ना, त्यांनी 13 प्रकारचे असे डार्क पॅटर्न सांगितलेले आहेत की जे हे ऍप्स वगैरे वापरतात. सगळ्यात पहिलं, फ्री गिफ्ट्स. फ्री 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 सगळीकडे असतं आणि त्या फ्रीच्या नादात बऱ्याच गोष्टी तुम्ही मिस करून टाकता. आता प्रतीक चिप्स ऑर्डर करत होता 80 रुपयाचे, पण तो काय म्हणतो, अजून 40 रुपये ऍड करा आणि तुम्हाला हे फ्री मिळेल. फ्री वगैरे काही नसतो. म्हणजे 120 रुपये उगाच 40 रुपये एक्स्ट्रा खर्च करायला लावले. आणि मी तुम्हाला सांगतो, 90% लोक त्याला बळी पडतात. सगळ्यात मोठं म्हणजे हिडन चार्जेस. तुम्ही ना जेव्हा प्रोडक्ट तिथं बघताना ऍक्च्युअल मेन स्क्रीनवरती चिप्स घेतले, हा हे 70 रुपयाला आहे, हे 30 रुपयाला आहे, आणि मग तुम्ही म्हणता की 100 रुपये झालेले प्राइस. पण चेकआउट पेजला जाताना तर ते 100चे 118, 127 रुपये झाले असतात. म्हणजे लिटरली 15 ते 20% एक्स्ट्रा घेतात. त्याच्यामध्ये हँडलिंग चार्जेस असतात, सर्व्हिस चार्जेस असतात, डिलिव्हरी चार्जेस काहीतरी असतात. म्हणजे इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे चार्जेस ते ऍड करतात, ते तुम्हाला कळतच नाही. ऍड करताना तुम्ही करता. आणि दुसरं म्हणजे मला ना हे अति नोटिफिकेशन्स, झेप्टो म्हणा, ब्लिंकिट म्हणा, झोमॅटो म्हणा, सगळेजण सारखे नोटिफिकेशन्स असतात. ते फोमो असतं ना, फिअर ऑफ मिसिंग आउट, त्याचा फुल फायदा घेतात. हे बघा, प्राइस ड्रॉप झालेली आहे, आत्ता घ्या नाहीतर जास्त पैसे द्यायला लागतील, किंवा लास्ट फ्यू युनिट्स राहिलेले आहेत, फक्त 2च राहिलेले आहेत, आत्ता घ्या नाहीतर तुम्हाला मिळणार नाही. ह्या सगळे हे डार्क पॅटर्न्स आहेत. आणि त्यानंतर अजून एक आहे डिफरन्शियल प्राइसिंग. ते तर मी त्याच्यावरती पूर्ण व्हिडिओ केला. अँड्रॉइड आणि आयफोन, महागातला आयफोन वापरत असाल तर प्राइस जास्त, अँड्रॉइड स्वस्तातला वापरत असाल तर कमी प्राइस. म्हणजे तुमच्याप्रमाणे ते ऍडजस्ट करतात, टेलर मेक करतात तुमच्यासाठी. आणि डिव्हाइस बेस्ड प्राइसिंग तर एथिकली रॉंग आहे माझ्या हिशोबाने. जर का तुम्हाला द्यायचं असेल तर सगळ्यांना एकसारखं द्या, नाहीतर वेगळं वेगळं देऊ नका. आता ते कमी झालेलं आहे, पण तरी सुद्धा अजूनही काही काही ठिकाणी तुम्हाला ते दिसतं. म्हणजे त्यांचे जे प्लेसमेंट, बॅनरचे प्लेसमेंट, डिस्काउंटचे बॅनर्स असतात, बेस्ट ऑफर तुम्हाला मिळणारच नाही, पण ते असे दाखवणार की तुम्ही त्याच्यावरतीच क्लिक करणार, पण जी बेस्ट ऑफर असेल ती मिळणार नाही तुम्हाला. ह्याला काय अर्थ आहे? म्हणजे हे डिस्काउंट कुपन्स वगैरे जे असतात ना, ते मिसलिडिंग असतात. ऍक्च्युअल ऑफर तुम्हाला मिळतच नाही, तुम्ही दुसऱ्याच कुठल्या तरी ऑफरवरती जाता. आणि सारखे सजेशन्स. म्हणजे आता चिप्स घेतले तुम्ही, समजा आता प्रतीकने चिप्स घेतले, चिप्स अदर पीपल बॉट दिस अलॉंग विथ चिप्स. म्हणजे अपसेलिंग करतात ते, की हे बघा बाकीच्या लोकांनी घेतले, तुम्ही सुद्धा हे घ्या. अशा गोष्टी होतात. आणि मी तुम्हाला सांगू का, हे सगळ्या गोष्टी सांगतोय ना, तुम्ही असं एक्सपिरियन्स करताय, अरे माझ्या बरोबर सुद्धा हे झालंय, कारण की सगळ्यांबरोबर होतं. अजून एक गोष्ट टिप, बऱ्याच वेळा असं 20 रुपये, 40 रुपये, 60 रुपये तुम्ही एखाद्या ऑर्डरवरती ते ऍड करता की हा बाबा मी 20 रुपये, पण पुढच्या वेळा जेव्हा तुम्ही ऑर्डर करता ते ऑटोमॅटिकली चेक्ड असतं. म्हणजे 20 रुपये ऑटोमॅटिकली जातात टिप म्हणून. ह्याला काय अर्थ आहे? काय होतं माहिती का, हे जे ह्युमन सायकोलॉजी, ह्युमन टेंडन्सी आहे ना, त्याचा ते फायदा घेत आहेत की कसं तुमच्या ब्रेनला मॅन्युप्युलेट करून तुमच्याकडनं जास्त पैसे काढून घेणं, हे त्यांचं ध्येय आहे. एस्पेशली तुमचे जे इम्पल्सिव्ह पर्चेसेस असतात, इमोशनल पर्चेसेस असतात ना, तेव्हा तर तुम्ही बळी पडताच या गोष्टींना. आणि जे एक्सपिरियन्स म्हणजे थोडे मोठे लोक असतात त्यांचं इतकं नाही, पण जे स्टुडंट्स वगैरे असतात, जे मेजॉरिटी लोक आता त्या ऍप्सवरती, इन्स्टंट डिलिव्हरी ऍप्सवरती, ते म्हणजे त्यांना कळत नाही. ते असं अरे काहीतरी राहून जाईल, फोमोच्यामुळे ना फेक अर्जन्सी एकतर दाखवतात, आणि हे स्टुडंट्स किंवा जे 16, 17, 18 वर्षाचे ऑर्डर करणारे असतात ना, बळी पडतात त्याला. पण हे बघा, आता ह्याच्यामध्ये ना
सगळे असं नाहीये की हे इलिगल आहे, काही ते लोक इलिगल करत नाहीयेत, पण एथिकल आहे का हे? कारण की सगळ्याच गोष्टी लीगल असल्यामुळे पण तुम्ही असं मॅनिप्युलेट करत असाल तर ते चूक आहे, ते अनएथिकल आहे. आणि हे मला तुम्हाला पॉईंट करायचं होतं. तुम्ही जर का कमी वापरायला लागला ह्या गोष्टी तर ऑटोमॅटिकली ह्या गोष्टी कमी होतील. गव्हर्नमेंटने सुद्धा ऑर्डर्स आणलेले आहेत, आता चेंजेस येत आहेत या सगळ्या इन्स्टंट, कारण की हे नवीन रेव्होल्युशन आहे, गेल्या 2-3 वर्षाचं झालंय. पण तुम्ही सुद्धा ह्या गोष्टींना बळी पडू नका आणि त्याच्यासाठी हा व्हिडिओ होता. हे बघा, कन्व्हिनियन्स एकदा दोनदा ठीक आहे, पण जेव्हा पॉसिबल असेल ना तुम्ही स्वतः वॉक करत जावा दुकानापर्यंत, तेवढं तुमचे एक्सरसाइज होईल, मेंटली तुम्हाला बरं वाटेल, लोकांबरोबर बोलतात. ते इन्स्टंट डिलिव्हरी ॲप्समुळे पोरं तर घराच्या बाहेर पडायची नाही. काही पाहिजे, पाण्याची बॉटल पाहिजे, इन्स्टंट डिलिव्हरी ॲपमधनं खायला पाहिजे, ह्यानी बसल्या बसल्या जाड होत आहेत, अनहेल्दी होत आहेत. गो आउटसाइड. मी खरं सांगतोय तुम्हाला, म्हणजे हे मनापासून माझ्या येतंय. बाहेर जावा, थोडं एक्सरसाइज करा, लोकांशी गप्पा मारा. आजकाल हे जे टीनेजर्स वगैरे झालेत ना, एस्पेशली जेनझी वगैरे, ते बाहेर गेल्यानंतर बोलू शकत नाहीत लोकांशी हो, कारण की घरी बसल्या बसल्या सगळं काही मिळतंय. आणि ह्याच सगळ्या गोष्टींचा हे इन्स्टंट डिलिव्हरी वाले जे आहेत ना, ते त्याचा फायदा घेतात. हे बघा, आम्ही तुम्हाला स्मार्टफोन्स बद्दल सांगतो, टेक्नॉलॉजी बद्दल सांगतो, पण आमचं हे एथिकली आमची सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुम्हाला काय महत्वाच्या गोष्टी आहेत, कसं हे जे ऍप्स असतात, हे जे डिजिटल वर्ल्ड आहे, तुमचं ऍडव्हान्टेज कसं घेतंय हे सुद्धा एज्युकेट करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते मी करत असतो. हे बघा, कन्व्हिनियन्स ही गोष्ट चांगली आहे आणि बऱ्याच वेळा त्याचा फायदा होतो, पण कन्व्हिनियन्स जेव्हा ऍडिक्शन मध्ये त्याचं रूपांतर होतं ना, इट बिकम्स बॅड. त्यामुळं हे बघ, काय करा माहिती का, सिंपल गोष्ट आहे, महिन्याभराचं बजेट डिसाईड करा की मी एवढंच, आणि UPI ने करू नका, कॅशने पेमेंट करा. म्हणजे तुम्हाला ऍक्च्युली कळतं तुम्ही किती पैसे द्या. UPI मुळे सुद्धा इतका त्रास होतो ना, म्हणजे आजकाल कॅश नसतेच माझ्याकडं, कधीच नसते, 10 रुपये नसतात माझ्याकडं. हे UPI मुळे असं झालंय. ट्राय टू चेंज दॅट. कॅश मध्ये शिफ्ट करा, बजेट तुमचं अलोकेट करा, आणि जेव्हा सुद्धा तुम्ही ऑर्डर करताना शेवटचं जे बिल येतं ना त्याकडे नीट लक्ष द्या. ह्या डार्क पॅटर्न्सला बळी पडू नका, फार महत्वाचं आहे. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, काही फायदा झाला असेल, काही कळालं असेल तर लोकांना सुद्धा कळू द्या. शेअर करा तुमच्या एस्पेशली जेनझी बरोबर, मुलांबरोबर, आई वडिलांबरोबर, सगळ्यांबरोबर, त्यांना सुद्धा कळू द्या हे इन्स्टंट डिलिव्हरी ॲप जे आहेत किती हानिकारक आहेत तुमच्या पॉकेटसाठी आणि तुमच्यासाठी सुद्धा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.